लवस्टर नांदोस आणि सचिन ढवळे प्रहार पुणे यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतात. हा सामना 7 षटकांचा आहे. सचिन ढवळे प्रहार पुणे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि पहिला चेंडू या षटकातला सुरेख चेंडू इथे आपण पाहिला तर गुडलिंग स्पॉटच्या जवळ चेंडू फेकला. गोलंदाज पहिले षटक घेऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते गोलंदाज यावी श्याम त्रिंबक आहे. पुणे परिसरातला हा गोलंदाज आहे. समोर सलामीची जोडी मैदानामध्ये इथे पाहायला मिळते. फलंदाज गोविंद फाळे आणि त्याला साथ देतोय दर्शन चव्हाण. तर पहिले षटक हे पॉवर बेजेस 230 शॉट सर्कलच्या बाहेर आणि 7 गोलंदाज स्टेशन 9 खेळू 30 शॉट सर्कलमध्ये. दरम्यान गणपती मंदिर यांकडून गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावेळी मात्र मधल्या इष्टी दिशेने आतमध्ये येणार चेंडू थोडीशी उंची होती. यावेळी मात्र निश्चितच चेंडूला पुल करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि निदाव चेंडूची सांगता होते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूचं युद्ध आपण आज पाहतात आणि अर्थात RPM ट्रॉफी 2024. डावीकडे सरकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न अर्थातच यावेळी मात्र ताळमेळ चुकला आणि इथे आपण पाहतात दोन फलंदाजांमध्ये यावेळी ताळमेळ चुकला आणि फलंदाज धावचीत चेरोपणे मधून बाहेर याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. संघाच्या दृष्टीचा विचार आपण या ठिकाणी केला तर या सामन्यामध्ये एक अन्यसाधारण महत्त्व तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन ढवळे प्रहार पुणे संघाने पहिला सामना जिंकलाय. त्यामुळे या सामन्यामध्ये प्रभुत्व गाजवणं आवश्यक आहे. पण सुरुवात मात्र इथे आपण खराब पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज तेजस नांदोसकर. यावेळी मात्र आपण पाहिला चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर यावी. पंचांकडे पर्याय नव्हता. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. दर्शवला चेंडू खराब आहे. स्वैरचा इशारा. 1 धावीचं योगदान. 1 धाव आपल्याकडे इथे मिळाली. सुंदर अशी खेळपट्टी ग्रीन पार्क स्टेडियम बिडबाव मध्ये सुरू असलेली ही भव्य क्रिकेट स्पर्धा. या दरम्यान यावेळी मात्र फ्रंट फुटचा चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इथे आपण पाहतात विकी कळंबे याच्या हातामध्ये हा चेंडू झेल विसावला गेला. खूप प्रयत्न केला त्यांनी आणि या ठिकाणी मात्र लॉंग ऑफला हा आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. विश्वचषक जिंकले होते. कपिलदेव निगंजच्या माध्यमातून 183 धावांमध्ये आपण सर्वकडे बाद झालो होतो. परंतु कपिलदेव निगंज यांनी सांगितलं होतं की बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत पगडी 50 मीटिंग घेतली आणि त्यानंतर आपण तो चमत्कार केला आणि 137 धावांमध्ये आपण वेस्ट इंडिज संघाला पराभवाच्या छायात पाठवलं आणि पहिलं विश्वचषक जिंकलं. हे खरं तर दडपण असतं. ते दडपण झुगाळण्याची कामगिरी करावी लागते आणि या ठिकाणी ते दडपण झुगाळण्याचा प्रयत्न लवस्टर नांदोस हा संघ जो फलंदाजी करतोय यावेळी झुगाळणार का नवीन फलंदाज मैदानामध्ये. चेंडू आपण पाहिला टप्पा पडला बाहेर निघाला. आउटस्विंग ज्याला म्हटलं आता क्रिकेटमध्ये आउटस्विंग इनस्विंग याला अतिशय अन्यसाधारण महत्त्व नेहमी पाहायला मिळतं. एक चांगली गोलंदाजी गणपती मंदिर यांकडून गोलंदाज यावेळी करत असताना पुढच्या चेंडूसाठी यावेळी पहा आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट चेंडू संपर्क आला नाही आणि अशा प्रकारे यावेळी मात्र आपण पाहिलं पहिल्या षटकाची सांगता इथे होते. चांगले षटक इथे पाहायला मिळते. गोलंदाज केवळ 1 धावीचं योगदान त्यांनी दिलं आणि तब्बल विकेट जर आपण पाहायला गेले तर 2 विकेट माघारी परतवण्यामध्ये त्याला यश आलं. एक फलंदाज धावचीत झाला. धावफलकावर फक्त धाव येते ती 1. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि समालोचन कशा यांकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज या विकेटसाठी सज्ज होतोय. पुढे कॅम्पचा वासिक शेख. पहिल्या सामन्यामध्ये या दोन्ही गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. तो हाच गोलंदाज आहे. उंच पुरासा बांध्याचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला.
या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर मगाशी आपण सामना पाहिला तब्बल 122 धावा हा धावांचा उच्चांक जो का काल 118 धावांचा होता तो मोडला गेला. क्रिकेट आहे, बॅकफुटवर गेले, चेंडू खेळायचा प्रयत्न केला. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअरला 1 धावेचं योगदान इथे मिळेल. एका धावेने धावफलकात वाढवते 2. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. कारण सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी नकुल यांची जी एक निश्चितच चित्रफित पाहायला मिळत होती. त्यांनी सांगितलं होतं की रेकॉर्डचे ब्रेक करण्यासाठी असतात. 101 षटकांचं रेकॉर्ड सचिनजी तेंडुलकर त्यांनी सांगितलं कोणी मोडू शकेल, ही ताकद आहे भारतीय खेळाडूंमध्ये. या दरम्यान यावेळी मात्र फ्रंटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हरला एका धावेचं योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला, 3 धावा आत्तापर्यंत धावफलकावर. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलं तुम्ही पाहतात. यावेळी शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. या वृषातून पंचाची डावीकडून उजव्या हाताने. यावेळी फ्रंट फुटवर एक चेंडू खेळलाय. पद्धत आली तर सुरेख होता तो फलंदाज. इथे पाहिलं कव्हरला क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं मिस होतोय. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं 2 धावांमध्ये. आणि 2 धावांचं योगदान संघाच्या धावसंख्येत दोन्ही बदल होते. यावेळी मात्र लव्ह स्टार नांदोस 5 धावा धावफलक आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा वासिक्से आपल्या बॉलिंग मार्कवर. काहीसा लोअर फुटटॉस यॉर्कर पद्धतीचा चेंडू आतमध्ये येणारा. यावेळी मात्र पुढे सरसवून खेळायचा होता. चेंडूची बॅटचा स्पर्श झाला. चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट थर्डमॅनला. अर्थातच यावेळी लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान. मी मगाशी म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 मत आणि MBBSची जी परीक्षा असते त्याला प्रवेश होण्यासाठी लागणारे 1 गुण जर कमी पडलं तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. इथे 1 धावेचं योगदान. डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पण क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे ते डीप स्क्वेअर लेगला सुंदर झेल घेतला गेला आणि हा तिसरा फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानातून बाहेर. आणि 1 फलंदाज आणखी मैदान गमावला. नवीन फलंदाज या ठिकाणी कुणाल नांदस्कर यावेळी मैदानामध्ये येतोय. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबळचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. ही स्पर्धा तब्बल 19वं वर्ष, परंतु दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा म्हणून 6वं हे अर्थात पर्व हे आपल्याला पाहायला मिळतं. बचेंगे तो और लढेंगे सर सलामत पगडी 50 असं याला म्हणलं होतं. बुडती नौका पहिल्यांदा का नाखव्याची गरज पाहूया नाखवा इथे येणार का. यावेळी मात्र हा चेंडू पंचांच्या बाजूने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाच्या अगदी जवळून चेंडू गेला मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावर. एका धावेने धावफलकात थोडीशी वाढ होते आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. तेव्हा प्रथम फलंदाजी असताना सचिन ढवळे प्रहार पुणे या संघाविरुद्ध लव्ह स्टार नांदोस या संघाची धावसंख्या धावफलकावर घेऊन पोहोचली ती 7 धावा प्रति षटक 3.5च्या सरासरी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर येणारी 24 चेंडू अर्थात 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 4 षटकामध्ये साधारणतः 6 षटकामध्ये 60 ते 65 धावा धावफलकावर येणं आवश्यक आहे. जसं मागच्या सामन्यामध्ये पाहिलं डोंबिवली संघाने एक जबरदस्त योगदान इथे पाहायला मिळालं आणि त्याच्या माध्यमातून स्टार कास्ट असणारी जी मंडळी त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाली. जसं आपल्याला पाहायला मिळालं की पहिल्या रजनीमध्ये धाडसकर गोवा चांगले स्टारकर्स होते. त्यानंतर बांदेश्वर बांधा काल रोहित स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिले एकापेक्षा एक सरस खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. तसेच या ठिकाणी मात्र डोंबिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत. वळी आपण मैदानाकडे. गणपती मंदिर यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कवर. श्याम त्रिंबके गोलंदाज आहे. पुणेचा हा गोलंदाज. यावी 300 षटकातला पहिला चेंडू. धावण्यामध्ये अर्थातच या ठिकाणी अडथळा येतोय. अहमदनगर जिल्ह्याचा खेळाडू आहे. अहमदनगर जिल्ह्याचा खेळाडू आहे. पुणे संघामध्ये पुणे आणि अहमदनगर संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळालेत. दरम्यान यावेळी हवेतून खेळलाय. अर्थातच उंची या ठिकाणी चेंडूला होती. फ्रंट फुटवर जा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला अर्थातच सीमारेषे पडली येतोय आणि हा संजीवनी चौकार 4 धावांसाठी.
डबल अंकात धावपलका धावा येतात त्या 11-3 गडी बाद. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एक शॉर्ट कव्हर त्यानं केलं, शॉर्ट पॉईंट तैनात आहे. मिड ऑफ देखील आपण पाहू शकता. यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न. कुणाल नांदस्करचा बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. मागच्या चेंडूवर चौकार, पण त्यानंतर तो आत्मविश्वास या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गमावला गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र कोणती धाव नाहीत. 11 धावा आतापर्यंत धावपलकावर. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी तोच चेंडू तोच टप्पा यष्टीरक्षकाची भूमिका निभावतात. एक जबरदस्त जाडजूड बांधायचे ऋषिकेश झोरे या ठिकाणी आपण पाहायला मिळालात. आणि अर्थातच खूप चांगलं योगदान आहे त्यांचं. यष्टीच्या माध्यमातून त्यांनी इथे खेळी सजवले, अनेक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गणपती मंदिर यांकडून पुढचा चेंडू. यावेळी हा चेंडू हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर होते. यष्टीरक्षक यावेळी जातात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धावीचं योगदान इथे मिळालं. एक धाव संघाला. एकमेव चौकार इथे आपण पाहायला मिळाला. षटकार चौकारांची बरसात खरं तर व्हायला पाहिजे, कारण मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून धावांचा उच्चांक देखील नोंदवले गेले. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलंय, पूल केलंय. मिड विकेटला यावेळी येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. यावेळी मात्र मिड विकेटला शेतशेच्या डोक्यावरून चेंडूला पूल केलंय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. या फटक्यांची खरं तर गरज आहे. का 24 तर 23 धावा धावपलकर आल्यात. 3 षटकं इथे आपण पाहायला मिळाली. 23 धावा धावपलकर आल्यात. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. समालोचन कक्ष नवीन गोलंदाज विकी कळंबे या ठिकाणी लातूरचा हा खेळाडू आहे. आज महाराष्ट्रामधले अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. लातूरचा हा गोलंदाज आहे. उंचपुर बांध्याचा पंचाच्या डावीकडून डाव्या हाताने यावी फ्रंट फुटर इथं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात अर्थात जातोय शॉर्ट कव्हरला. शॉर्ट करून शेतोय चेंडूर येतोय सिलिम ऑफ क्षेत्रामध्ये. एक धावीचं आणखीन एक योगदान. 24 धावा धावपलकावर. सुरेख अशी खेळपट्टी आणि त्याचबरोबर सुंदर असं मैदान तुम्हाला पाहायला मिळते. आज आमचे मायबाप प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा खऱ्या अर्थाने आनंद घेतात. एक स्टँड जे आहे ते अर्थात आमच्या गेटच्या जवळचं ते महिलांसाठी राखीव स्टँड म्हणून इथे प्रेक्षक कक्ष म्हणून ठेवण्यात आलेला आहे. एकूण 8 कक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. दरम्यान वळ या मैदानाकडे. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 24 धावा धावपलकार आतापर्यंत. समोर फलंदाज खेळतोय कुणाल नांदस्कर. यावी इथे मात्र त्यांनी पाहिलं, चेंडूची उंची पाहिली, एक पाऊल पुढे टाकलंय आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतो एक छोटा मुलगा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना वाडिश लॉंगॉनला आलेला एक सुंदर मोठा फटका. डीजे खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघाला एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा पहा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे नॉनस्ट्राईकचा गोलंदाज तयार नव्हता. चेंडू यष्टीच्या हाताला स्पर्श करत चेंडू गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. कोणती धाव इथे मिळाली नाही. धावपलक जाऊन पुढे सरकलाय.
30 धावा आतापर्यंत धावफलकावर. चौथं षटक या ठिकाणी आपण पाहतात. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पुढे चेंडू. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटला. इथे मात्र कोणती चूक करत नाही आणि यावेळी मात्र एक सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज अर्थात कुणाल नांदुरकर याचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. पण एक बाजू त्यांनी लावून धरली होती. आक्रमक फटके खेळत होता. मैदानातून परतलाय आणि अर्थात यावेळी सचिन ढवळे प्रहार पुणे संघाला मिळालं आणखीन एक चौथं यश. यावी नवीन फलंदाज मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी फरनपुढं चेंडू खेळलाय. इथे मात्र कार्पेटचा चेंडू इथे आला तो अर्थात लॉंगॉनला. 1 धावेने आपलं खातं उघडलं. 1 धावेचं योगदान. 4 षटकांची सांगता आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये लवस्टार नांदूर संघाची धावसंख्या धावफलक येथे ती 31 धावा धावफलकावर. षटकाचा गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर विकी कलमी यांचं आपण पाहिलं तर या षटकात तब्बल त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरले. 2 षटकांचा अजून 31 धावा धावफलकावर आल्यात. त्यामुळे धावांचा उच्चांक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या सामन्या या ठिकाणी आर डोंबिवली संघाकडून 122. यावेळी मात्र 60 ते 70 धावांपर्यंत धावसंख्या धावफलकावर जर आली तर खऱ्या अर्थाने सचिन ढवळे प्रहार पुणे संघासमोर एक मोठं आव्हान उभं करू शकतील. कारण क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाही असं म्हणतात. परंतु जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेटही खेळलं जात नाही असं देखील म्हणतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. 5वं षटक घेऊन नवीन गोलंदाज यावेळी मैदानामध्ये तयार होतोय. निलेश इंगोले. हिंगोळी निलेश यावी आपण पाहायला मिळतोय. यावी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. शिक्रापूर परिसरातला हा खेळाडू आहे. पुणे आणि शिक्रापूर अर्थात पुणे महाराष्ट्रातला एक मोठा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याचं निश्चित नाव येतं. दरम्यान पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न यष्टीशांनी कोणताही प्रयत्न केला कारण यष्ट फलंदाज यष्टीचित कदाचित होऊ शकला होता. इथे मात्र संधी दिली गेली कारण यष्टीरक्षक अर्थात थोडेसे दूर होते यष्टीपासून. निर्धाव चेंडू सांगता झाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना पुढे चेंडूसाठी यावी हा चेंडू उंच प्रहार केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता चेंडू मात्र या पटकने पाहता झेल जमिनीला दान झाला आणि 1 धावीचा आणखीन एक योगदान. 32. 4 फलंदाज गमवण्यात आलेली धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज आपल्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. निलेश हिंगवळे. यावेळी मात्र चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या काहीसा बाहेर यावेळी चेंडूला आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंटपुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आलं नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 32. 4 गडी बाद 32 धावा धावफलकावर. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क येत नाही. सुंदर गोलंदाजी. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली. एक क्षेत्र डीप पॉइंट. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक बिल्ड ऑफ हिरोजन ऑफ साईडला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. डीप स्क्वेअर लेग. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 4 ऑन साईडला. हे क्षेत्राची विरचना तुम्हाला पाहायला मिळते. सचिन ढवळे प्रहार पुणे या संघाची. चांगला चेंडू इथे पाहायला मिळते. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळेल. खेळपट्टीचा पुरेपूर वापर यावेळी करत असताना पुणे संघाचे गोलंदाज. यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात कार्पेटसनी चेंडू खेळलाय. ऑफ ड्राईव्ह आपली पाहायला मिळाली. इथे मात्र डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवली. 1 धावेचं योगदान आणि अशा प्रकारे एका धावीच्या माध्यमातून 5 षटकांचा खेळ. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला कारण इथे धाव घेतली नाही. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि षटक या ठिकाणी मात्र आपण पाहिलं समाप्त झाले. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला
आणि धापलकर धावा आल्या त्या 32. अंतिम षटक असेल. चांगली गोंजाली आपण पाहायला मिळेल ती निलेश इंगोळीची या ठिकाणी आपण पाहिलं फक्त एक धाव दिली. अंतिम षटक आहे, मारधाडीचे षटक आहे. ते षटक फेकण्यासाठी गोलंदाज यावी आपल्या समोर येतात. आमच्या समोरच्या कक्ष समोर विकी कळमे. अंतिम षटक आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान इथे मिळेल. समोर फलंदाज खेळण्याची तयार आहे तो काका. यावी. पहिला चेंडू हवेतून खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्रशी चेंडूवर येतोय. कव्हर क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला वाडिश मिडक क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. त्याचा फलंदाज या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 8 ते 10 बॉलांच्या रनअपच्या माध्यमातून ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान डावखुरी गोलंदाजी आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. अर्थात क्षेत्रशी चेंडूवर आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. इथे आणखीन एक सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज आणखीन एक 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. दुसरा सामना आपण पाहतात आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये निश्चित विजय प्राप्त करणं आवश्यक आहे कारण या ठिकाणी आव्हान जिवंत ठेवायचं आहे. नवीन फलंदाज संकेत वांगेकर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी तुम्ही पाहिलात चेंडू गेला तर शॉर्ट थर्मच्या दिशेने पंचांनी तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अर्थातच मागणी केली गेले. पण तिसरे पंच या ठिकाणी धावचित आहे की नाही हे या ठिकाणी पाहतील आणि चेंडू मात्र स्वैरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एखाद्या वेळेस निश्चित योगदान इथे स्वैरच्या माध्यमातून मिळेल. पाहूया एक धावी पूर्ण झाले की नाही. तिसरे पंच या ठिकाणी यूट्यूबच्या मधून पाहतात आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद असल्याचा इशारा या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेला. आणखीन एक फलंदाज गमावला. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावले गेलेत. 7 फलंदाज या ठिकाणी मैदानात गमावलेत. नवीन फलंदाज निलेश पेडणेकर. पुढील चेंडू अकोटबाई चेंडू होता. गोलंच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच लॉंगॉनला क्षेत्रशी चेंडूवर येतोय. चेंडूची अचूक फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. बॅकअपला क्षेत्रशी घेतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान. एक धाव आणखीन संघाला मिळाली. धावफलकात वाढ झाली ती 7 गडी बाद 34. 7 बाद 34 धावा धावफलकर आल्यात. पूर्णपणे विस्तारलेले क्षेत्रक्षण पुढील चेंडूसाठी यावी. पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू गेला तो अर्थातच यावी वाडिश मिडाव क्षेत्रामध्ये. एक धाव आणखीन धावफलकर मिळेल. 35 धावा धावफलकर आतापर्यंत आल्यात. एका धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं शॉर्ट कव्हरला. येणारे काही चेंडू बाकी. दरम्यान यावी बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सचिन ढवळे प्रहार पुणे
या संघाच्या प्रत्येक गोलांच्या माध्यमातून फलंदाजांना पूर्णपणे लव स्टार नांदोद संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. धावा येत नाहीत आणि या ठिकाणी फलंदाज दर्शन चव्हाण समोर. दर्शन चव्हाण पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावी, मात्र यष्टीषक चेंडू थोडंसं मिस करतो. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न, अर्थात पंचांचं बोट आकाशात धावचीत. 8वा फलंदाज या ठिकाणी गमावला तो लव स्टार नांदोद संघाने. आणि अशा प्रकारे याडवी एक कापटावर फलंदाज गमावलेत. खेळाचं पहिलं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि या पहिल्या सत्रामध्ये लव स्टार नांदोद संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा धावपलकर बनल्यात 8 गडी बाद. 35 8 बाद 35, 36 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. 36 चेंडू आणि 36 धावा. सचिन ढवळे प्रहार पुणे या संघासमोर. शेवटच्या षटकाच्या गुणांचं पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या षटकात फक्त धावपलकावर या ठिकाणी आल्यात त्या 3 धावा आणि तब्बल 2 विकेट, ज्यामध्ये एक धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. तर अशा प्रकारे 6 षटकामध्ये लव स्टार नांदोद संघाने फक्त 8 गडी बाद 35 धावा धावपलकर नोंदवल्यात आणि सचिन ढवळे प्रहार पुणे या संघाला जिंकण्यासाठी 36 चेंडूमध्ये अर्थात 36 धावांचं लक्ष इथे पार करावं लागेल. यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत करणवीर केसरी पुणे आणि RR11 डोंबोली या दोन संघामध्ये. चला अतिथी कक्षाशी आपण संपर्क साधा जेथे नाणेफेक संपन्न केली जाईल. करणवीर केसरी पुणे आणि RR11 डोंबोली या दोन्ही संघांनी संपर्क साधायचा आहे. जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तर पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत तो अर्थातच अमोल जमदाडे सरांचा. कासारडे गावाचे सुपुत्र आहेत ज्याने खऱ्या अर्थाने गोवा आणि त्याचबरोबर कोल्हापूर पुणे आणि त्या मुंबई आणि त्याचबरोबर डोंबोली म्हणजेच कळवा परिसरामध्ये दिलेलं त्यांचं योगदान अतिशय जबरदस्त होतं. तर काय घडणार काय बिघडणार ऐकूया अर्थातच यावेळी आमचे समालोचक अमोल जमदाडे सरांचा. पण तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये मी विनंती करेन ते करणवीर केसरी पुणे आणि RR11 डोंबोली चौथा सामना आजच्या रजनीमधला नाणेफेटी आपण संपर्क साधा. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण आवाज ऐकणार. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. हॅलो, करणवीर केसरी पुणे आणि RR11 डोंबिवली या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. करणवीर केसरी पुणे आणि RR11 डोंबिवली. धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षातून मी अमोल जमदाडे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित
आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024च्या आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत मैदानाकडे आपण वळतो. नाणेफेकीचा कौल सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाने जिंकत फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय. प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं लव स्टार नांदोस क्रिकेट संघाला. सामन्याला सुरुवात पहिलाच ओव्हर पिच बॉल या बॉलवरती तुटून पडलाय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर चेंडूला खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय पहिला षटकार 6 धावा. अकोटापर्यंत चेंडू झेल टिपलाय. जबरदस्त झेल टिपला गेलाय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती वासिक शेखच्या बॅटमधनं षटकार आला. मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स आली आहे. तेजसने मिळाली आहे सफलता. यश संपादित केलंय गोलंदाज तेजसने 6 धावांवरती. पहिला गडी माघारी परतत असताना सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाचा. छत्तीस धावा विजयासाठी बनवायचे या मॅच मध्ये सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाला. पुणे येथून हा संघ या स्पर्धेमध्ये पहिला सामना देखील जिंकलाय सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाने आणि दुसऱ्या साखळी फेरीतील लढतीमध्ये पाठलाग करत असताना आपण पाहतोय 36 धावांचा कमी धावसंख्येची टोटल लव स्टार नांदोस क्रिकेट संघाने धावफलकावरती झळकवली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची ही नेत्रदीपक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत आपल्या सगळ्यांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये सुदर्शन केदार दाखल होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तेजस एक्सप्रेस सुरू झाली आहे. पहिली सफलता मिळवली आहे. गोलंदाज तेजसने एक षटकार देखील पाहिलाय. 6 वरती पहिला गडी बाद. अकोटापर्यंत चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर्सला चालला. एक टप्पा चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत जाणार आहे का? मात्र 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूवरती नियंत्रण मिळवत असताना. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत देखील पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी चेंडूवरती नियंत्रण मिळवलं गेलं. चेंडूला रोखलं गेलं. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाते 8 वरती. 1 बाद 8. वसिक शेख ज्याने दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर तो बाद झाला षटकार ठोकल्यानंतर. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर करायचा आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटला फंबल झाला. क्षेत्ररक्षक एकेरी धावेमध्ये रूपांतर केलं गेलंय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 9 वरती सुदर्शन केदार ज्याने 2 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय आणि कुणाल खोंडने बॅटमधून खातं ओपन केलंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार कुणाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही सुदर्शन केदारला पाहताय. कुणाल खोंड ज्याने धावाची सुरुवात केली आहे स्ट्रायकिंग एंडला तयार आहे तेजस समोर. चांगला चेंडू आतमध्ये आणलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला. अंदाज घ्यायचा आहे. कमी धावसंख्येची टोटल आहे त्यामुळे आक्रमकतेपेक्षा बचावात्मक खेळ करण्याचा पवित्रा कुणाल खोंडने पहिल्या चेंडूवरती दाखवलाय. मात्र गोलंदाज जर आपण पाहिलं तर समोर तेजस आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धमाका केला वसिक शेखने. त्यानंतर तो बाद झालाय. 1 बाद. यावेळेला अपील केले गेलंय. धावबाद करण्याची संधी देखील दवडली आहे. पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे. लेग स्टिकवरचा चेंडू आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज सेफ झोनमध्ये आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते 10 वरती. षटक क्रमांक पहिलं लेग बायचं सिग्नल पंच कळवत आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेत उमेश मांजरेकर, मंगेश धुरी, सुशील शेडगे, बंटी केरकर ही 4 पंच मालवणवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाल्या. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे अध्यक्ष, मिडबाव गावचे प्रथम नागरिक आदरणीय भाईजी नरेश साहेब, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतून आपण साकार करत असलेली रामेश्वर प्रतिष्ठानची ही स्पर्धा 2024 एक सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय.
गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. दर्शन चव्हाणच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय. 10 धावांची टोटल आहे. 36चा पाठलाग करत असताना अजून 26 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाला, जो पुण्यावरून दाखल झालेला हा संघ आहे. 30 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार, बॅटर तयार. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. गेन अंदर, दंडी बाहेर. पहिल्या चेंडू वरती दांडी गुल केली आहे, यष्टी वाकवली आहे आणि फलंदाजाला मात्र जावं लागणार आहे. तंबूच्या आसरेला बाद होणारा खेळाडू आहे कुणाल खोंड. आदळला. एक चांगली विकेट्स गोलंदाजच्या खात्यावरती लिहिली गेली आहे. ज्यावेळेला तुम्ही अशी विकेट्स मिळवता त्यावेळेला आत्मविश्वास नक्की वाढतो. 2 धक्के दिले गेले आहेत. धावांची पुंजी कमी आहे, धावांची टोटल कमी आहे, तरी देखील लढायचं या मॅच मध्ये. पहिल्या षटकात एक यश मिळालंय, सफलता मिळाली आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती देखील विकेट्स मिळवली आहे. त्यामुळे धावांची पुंजी कमी असली तरी फाईट होणार आहे का या मॅच मध्ये हे देखील पाहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश नानगुडे दाखल होत असताना आपण पाहतोय. महेश स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. डावखुरा बॅटर आहे. गोलंदाजी मार्गवरती दर्शन चव्हाण तयार. चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह केला, आउट ड्राईव्हचा फटका आहे. चेंडू पॉइंटला चाललाय. जोपर्यंत चेंडू पंच मृत चेंडू घोषित करतायत. दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर एक षटक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावांचा पाठलाग करत असताना सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट क्रिकेट संघ लव स्टार नांदोस क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये 2 बाद 10 वरती आहे. यावेळी ऑन साइडला खेळला, मिड विकेटला चेंडू चाललाय. या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. विथ अलंग द कार्पेटचा फटका, जमिनीची मदत, जमिनीचा सहारा या फटक्यासाठी घेतला गेला. धावसंख्या आपण स्कोर बोर्ड वरती पाहत आहोत. 11 धावा, डबल 1 गडी बाद झाले. आतापर्यंत 2 षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडेबाव आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा थरार रंगला. याची 3री रजनी आहे आणि 3ऱ्या रजनीमधील चालू असलेला महत्वाचा 3रा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर सज्ज होईल सुदर्शन केदार, ज्याने आतापर्यंत 3 धावांचं आपल्या संघासाठी योगदान दिलंय. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. रिव्हर्सचा प्रयत्न सफल झाला. सातत्याने या फटक्यांवरती धावा देखील होताना आपण पाहिलेत. मात्र ज्यावेळेला धावा निघतात त्यावेळेला टाळ्यांचा गजर होतो आणि विकेट जाते त्यावेळेला टिकेला देखील धनी व्हावं लागतं. सरळ बॅटने जर का धावा निघत असतील तर बॅट आडवी करण्याची गरज काय आहे हा देखील प्रश्न प्रेक्षकांमधून विचारला जातोय. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव्यांची पुंजी कमी आहे, धावांची टोटल कमी आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चाललाय. ताकद द्यायच्या फटक्यामध्ये स्विंग अँड मिस. बॅटला चुकवलाय चेंडूने. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू आलाय. डॉट बॉल आहे. लगातारचा दुसरा चेंडू. गोलंदाज दर्शन चव्हाणचा निर्धाव पाहायला मिळालाय. धावसंख्या थांबली आहे 11 वरती. षटक क्रमांक दुसरं पाहत आहे. 36 ची गरज आहे. धावसंख्या 11 आहे. 36 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला फुल टॉस बॅट वरती घेतला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय हाय हॅलो करत चेंडू सीमारच्या पलीकडे आलाय षटकार फलंदाज सुदर्शन केदारच्या बॅट मधून.
24 चेंडू 19 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजीमध्ये बदल आहे. गोलंदाजी मार्कवरती तेजस. अजून एका षटकामध्ये आपण पाहणार आहोत तेजसला, ज्याने पहिलं षटक टाकलंय. षटक क्रमांक 3 मध्ये तेजसच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. व्यक्तिगत कुट्यामधलं हे दुसरं षटक गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा फलंदाज महेश नानगुडे तयार होईल, ज्याने आतापर्यंत एका धावेचं योगदान दिलंय. सुदर्शन केदार, त्याच्या बॅटमधून आपण एक दमदार षटकार पाहिलाय, तो नॉन स्ट्रायकर एंडलाय. 24 चेंडूंचा खेळ आहे. 19 ची गरज आहे. गोलंदाज तयार, बॅटर तयार. ड्राईव्ह केला, ऑन साइडला खेळलाय. वितरण कार्पेटचा फटका, चेंडू डीप मध्ये मिड विकेटला चाललाय. एक धाव वेगात बनवली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये. स्ट्रायकर एंडवरून नकार आलाय सुदर्शनचा. एकेरी धावेने सांघिक धाव फलक मात्र पुढे जातोय 18 वरती. RR डोंबिवली क्रिकेट संघ आतापर्यंत मजबूत संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघ हा देखील एक ताकदीचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय, जो पुण्यावरून दाखल झालेला संघ आहे. गोलंदाज तयार. 18 धावा धावसंख्येवरती आपण पाहतोय. अजून गरज 18 धावांची आहे. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स देखील पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अखुट टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर पंच वॉर्न करतायत गोलंदाजाला की या षटकामध्ये यानंतर तू अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाहीयेस. हा चेतावणी वजा इशारा पंचांच्या माध्यमातून गोलंदाज तेजसला दिला गेलाय. धावसंख्येमध्ये आपण वृद्धी होताना पाहतोय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 19. 17ची अजून गरज आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेजसच्या माध्यमातून डावखुऱ्या बॅटरसाठी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना आपण देखील पाहिलंय. डाव्या उजव्या हाताची जोडी सातत्याने डोकेदुखी ठरत असते. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी वारंवार बदल करावा लागतो. तुमच्या रणनीतीमध्ये देखील तितकाच बदल होणं गरजेचं असतं. आणि डावखुऱ्या बॅटरचे फटके देखील आकर्षित करणारे असतात, मोहित करणारे असतात. गोलंदाज तयार, बॅटर तयार. फुल टॉस खराब चेंडू आहे. तोफा दिला आणि हा तोफा दोन्ही हातांनी कबूल केला. डावखुऱ्या बॅटर महेश नानगुडेने चेंडूला भिरकवून दिले. लॉंग लेग एरियामध्ये आलाय हा आकर्षक चौकार. 4 धावा. या स्पर्धेमध्ये प्रथमच त्याचा वापर देखील केला आणि सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड केली आहे RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण. आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलाय, डिसिजन आलाय, नो बॉल आहे, बीमर आहे. त्यानंतर फ्रीडचा सिग्नल देखील तुम्ही पाहताय. नो बॉल कधीच एकटा येत नसतो. येताना सोबत तो फ्रीडला घेऊन येतो. धावसंख्या पुढे जाणार आहे 24 वर. फ्रीडचा चेंडू. यावेळेला ताकद, एलिवेशन, लंबाई, दूरी, क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, षटकार. एकवीस चेंडूंचा खेळ आहे. 6 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत सचिन ढवळे प्रहार क्रिकेट संघाला. षटकार मारून जर सामना फिनिश केला MS धोनी स्टाईलने तर समालोचक गोपी जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल फलंदाज महेश नानगुडेला. काय होईल हे देखील पाहावं लागेल. MS धोनी स्टाईलने सामना संपवेल का. ओरपी चेंडू, येस, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने हा सामना संपवला.
महेश नानगुडेने आलाय षटकार. गोपी जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. फलंदाज महेश नानगुडेला सामना संपवलाय, सामना टर्न केलाय आणि हा विजय संपादन केलाय. विजयी षटकार सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूने महेश नानगुडेच्या बॅटमधनं आपण पाहिलाय आणि लव स्टार नांदूर क्रिकेट संघ या मॅच मध्ये पराभूत झालाय. यानंतरची लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. कर्णवीर केसरी पुणे विपक्ष RR11 डोंबिवली क्रिकेट संघामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारे रती महारथी टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे सितारे तुम्ही पाहताय. केतन मात्रेचा खेळ देखील RR11 डोंबिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात. योगेश पेनकर देखील या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जिशान खान आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला हर्षद पेंडारे देखील या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जीवित मात्रे देखील या स्पर्धेमध्ये RR11 डोंबिवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे सितारे महागडे खेळाडू देखील या